मंडळी, मागे मी एक व्हिडिओ बनवला होता, की गाईचं तूप आपल्या शरीरासाठी परम आवश्यक आहे. परंतु त्याच्याखाली कमेंट्स पण आल्या होत्या बऱ्याच आणि त्याच्यामध्ये ॲप्रिशिएट पण केले होते माझे व्ह्यूज. त्याच्याखाली एक प्रश्न विचारण्यात आला होता, की गाईच्या तुपाच्या ऐवजी म्हशीचं तूप चालेल का ते? तर याबद्दलच आज मी बोलणार आहे, की म्हशीचं तूप व्हीएस गाईचं तूप. गाईच्या तुपाचे मी गुण सांगितले होते. घृतम पित्ता नीलहरम रस शुक्रव जसामितम. आता हे गुण त्या म्हशीच्या तुपामध्ये पण असतात बरं. परंतु म्हशीचं तूप हे पचायला जड असतं. जसं गाईचं तूप हे अग्निदीपन करतं, तुमची भूक व्यवस्थित वाढवतं, तुमच्या पचनाला मदत करतं. तसंच म्हशीचं तूप करत नाही, कारण ते गुरू असतं, पचायला जड असतं. उलट तुमची ते भूक कमी करू शकतं किंवा तुमची पचनशक्ती ते कमी करू शकतं. बाकीचे गुण तुम्हाला मिळू शकतात. तुमची जर पचनशक्ती उत्तम असेल, तुमची पचवण्याची ताकद उत्तम असेल, तर म्हशीचं तूप वापरायला हरकत नाही. परंतु गाईचं तूप हे तुमच्या शरीरामध्ये कुठलाही अपाय करत नाही. म्हशीचं तूप दीर्घकाळ खाऊ नका. जर गाईचं तूप उपलब्ध नसेल, तर एक वेळेस म्हशीचं तूप वापरायला हरकत नाही. त्यामुळे हाच फरक आहे म्हशीच्या तुपामध्ये आणि गाईच्या तुपामध्ये. गाईचं दूध आपण बघत असतो, पचायला हलकं असतं, पातळ असतं, त्याचा फॅट कंटेंट कमी असतो. परंतु त्याविरुद्ध म्हशीचं दूध हे पचायला जड असतं आणि त्याचा फॅट कंटेंट पण जास्त असतो. इथेच आपल्याला कळतं, की म्हशीचं तूप कसं असेल आणि गाईचं तूप कसं असेल ते.